नमस्कार सर्वांचं विज्ञान कट्टाच्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये डॉक्टर सी.व्ही. रमन बाल वैज्ञानिक परीक्षा जी आहे त्या परीक्षेची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। सर्वात आधी या स्पर्धेचं आयोजन कोण करतं तर या स्पर्धेचं आयोजन केलं जातं जनसेवा सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा प्रतिष्ठान अहमदनगर यांच्याकडनं। ही परीक्षा कोण देऊ शकतं तर इयत्ता 5वी पासून इयत्ता 9वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत ते या परीक्षेला बसू शकतात किंवा ही परीक्षा ते देऊ शकतात। साधारणपणे ही परीक्षा कधी होत असते तर दरवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही परीक्षा घेतली जाते। आता ही परीक्षा कशी असते तर ऑफलाईन स्वरूपामध्ये ही परीक्षा होते। पूर्णपणे ऑफलाईन स्वरूपामध्ये होणारी परीक्षा आहे। बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न या परीक्षेमध्ये असतात। मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये ही परीक्षा असते। या परीक्षेचा पेपर दोन्ही भाषेत येतो। आपण दोन्ही भाषांमधनं प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करू शकतो। प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र पेपर आपल्याला असतो। इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळा, 6वीच्या वेगळा, 7वीच्या वेगळा, 8वीच्या वेगळा आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा स्वतंत्र पेपर असतो। आता याच्यासाठी काय अभ्यासक्रम आहे तर इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळा आणि इयत्ता 8वी 9वी साठी वेगळा। 5वी 7वी साठी काय आहे सामान्य विज्ञान, 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी 5वीचं सामान्य विज्ञान, 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी 6वीचं सामान्य विज्ञान, 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी 7वीचं सामान्य विज्ञान। याच्या व्यतिरिक्त बुद्धिमत्ता, जे स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी तयारी करतात त्यांना बुद्धिमत्ता नावाचा विषय, बुद्धिमत्ता चाचणी नावाचा पेपर असतो। तर अगदी त्याच स्वरूपाचे बुद्धिमत्ता मेंटल ॲबिलिटी ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचे प्रश्न त्याच्यामध्ये असतात। त्याच्या व्यतिरिक्त विज्ञान जिज्ञासा, पर्यावरणाशी संबंधित काही प्रश्न आणि काही महत्वाचे दिवस याच्याशी संबंधित काही प्रश्न असतात। इयत्ता 8वी 9वी साठी याच्या सोबत वैज्ञानिक चालू घडामोडी, त्याच्याबरोबर काही महत्वाच्या शास्त्रज्ञांचा जीवन परिचय हे आपल्याला या परीक्षेमध्ये याच्यावरती काही प्रश्न विचारले जातात। तर साधारणपणे अशा स्वरूपाचा अभ्यासक्रम आपल्याला या परीक्षेचा दिसून येतो। किती प्रश्न असतात तर इयत्ता 5वी ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 50 प्रश्न असतात। ते 50 प्रश्न सोडवण्यासाठी 1 तासाचा वेळ असतो आणि साधारणपणे 100 मार्काचा पेपर असतो। 50 प्रश्न 100 मार्क म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 मार्कासाठी असतो। निगेटिव्ह मार्किंग नाही। इयत्ता 8वी आणि 9वी साठी 75 प्रश्न असतात, 150 गुण असतात आणि त्याच्यासाठी 1.5 तासाचा वेळ, 90 मिनिटाचा वेळ मिळतो 75 प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्याच्यामध्येही निगेटिव्ह मार्किंग नाही। आता याच्यात पारितोषिक काय असतात तर प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र बक्षीस आहेत। राज्यस्तरीय एकूण 5 बक्षीस आहेत। त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस आहे दुर्बीण टेलिस्कोप 4000 रुपये किमतीचं, प्रॉपर टेलिस्कोप ज्याला म्हणता येईल तो टेलिस्कोप आपल्याला याच्यामध्ये मिळतो। दुसरं बक्षीस विज्ञान प्रयोग संच साहित्य आहे 1500 रुपये। त्याच्यानंतर तिसरं बक्षीस 1300 रुपयाचा विज्ञान प्रयोग साहित्य संच आहे। अशा पद्धतीनं मग चौथा आणि 5वं बक्षीस सुद्धा त्याच स्वरूपामध्ये 1200-1100 रुपये किमतीचं विज्ञान प्रयोगांचं साहित्य तुम्हाला मिळतं, ज्याच्या साहाय्याने तुम्ही घरी तुमचे विज्ञानाचे जे काही प्रयोग तुम्हाला करायचे असतात ते करू शकता। याच्या व्यतिरिक्त जिल्हास्तरीय बक्षिस सुद्धा आहेत। एकूण 12 जिल्हास्तरीय बक्षिसं दिली जातात। बक्षीस क्रमांक 1 रोबोटिक्सचं किट आहे जवळपास 1000 रुपये किमतीचं। मायक्रोस्कोप आहे 800 रुपये किमतीचा मायक्रोस्कोप तुम्हाला याच्यामध्ये मिळतो। त्याच्यानंतर प्रयोग साहित्य संच तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतो 700 रुपयेपर्यंत, तिसरं बक्षीस आहे। चौथं 600 रुपयाचं विज्ञान प्रयोग साहित्य संच। 5 पासून 12 नंबर पर्यंतच्या जिल्हास्तरीय बक्षिसांमध्ये जवळपास 550 रुपयांचं विज्ञान प्रयोग साहित्य संच तुम्हाला त्याच्यामध्ये मिळत असतो। त्याच्या व्यतिरिक्त तालुकास्तरीय पण बक्षीस आहेत। एकूण 15 बक्षीस आहेत तालुकास्तरीय, प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र। एक पहिलं बक्षीस 500 रुपये किमतीचं आहे, दुसरं बक्षीस 450 रुपये किमतीचं आहे, तिसरं बक्षीस 400 रुपये आणि चौथं ते 15 नंबरचं बक्षीस 300 रुपये साधारण विज्ञान प्रयोग साहित्याचा संच तुम्हाला मिळत असतो। आता याचा फॉर्म कसा भरायचा तर याची वेबसाईट इथे दिली आहे बघा, drcvramanexam.in नावाची वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती गेल्यानंतर डॉक्टर सी.व्ही. रमन बाल वैज्ञानिक परीक्षा नाव नोंदणी सुरू अशा पद्धतीचं तुम्हाला स्क्रोल होताना दिसेल हॉरिझॉन्टली। तर त्याच्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक पेज ओपन होईल जिथे आपला जिल्हा, आपला तालुका, आपली शाळा याचं तुम्हाला निवडावं लागेल, चूज करावं लागेल। महाराष्ट्र राज्य निवडावं लागेल, त्याच्यातनं तुमचा जिल्हा निवडावा लागेल, तुमचा तालुका निवडावा लागेल आणि तुमच्या शाळेचं नाव त्याच्यावरती निवडावं लागेल। जर आता कदाचित त्या लिस्टमध्ये तुमच्या शाळेचं नाव नसेल
तर तिथेच खाली एक संपर्क क्रमांक दिलेला आहे, त्याच्यावरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला तुमच्या शाळेचं नाव, तुमच्या शाळेचा युडाईस कोड आणि तुमच्या शाळेचा संपर्क क्रमांक असं तुम्हाला पाठवायचं आहे. 2-3 गोष्टी तुम्हाला पाठवायच्या आहेत. त्या तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवल्या की तुमचं शाळेचं नाव त्याच्यामध्ये ऍड होऊन येईल. साधारण 1-2 दिवसाचा वेळ लागतो. तिसऱ्या दिवशी तुम्ही परत तुमच्या शाळेचं नाव तिथे दिसायला लागेल आणि तुम्हाला फॉर्म भरता येईल. तुमच्याकडे युडाईस कोड नसेल तर शाळेतनं मुख्याध्यापकांकडनं तुम्ही तो घेऊ शकता. त्याची तयारी कशी करायची, तर विज्ञान कट्टाचा फाउंडेशन कोर्स असतो. दरवर्षी आपण CV रमन परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांकडनं करून घेतो. यावर्षी विज्ञान कट्टा आपला फाउंडेशन कोर्स जो आहे CV रमन परीक्षेसाठीचा तो 14 ऑक्टोबरला सुरू करतोय. त्याच्यामध्ये काय आहे, लाईव्ह क्लासेस आहेत, नियमित सराव परीक्षा आहेत, रेकॉर्डेड क्लासेस तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध होतील. टेस्ट सिरीज सुद्धा आपली याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. तर अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावरती फोन करू शकता, व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करू शकता. धन्यवाद.